तर आपल्याला जो जाकी आहे, छकडा हाकलणारा जाकी बोलतात त्याला, जाकी ड्रायव्हर काय बोलू शकता तुमच्या भाषेमध्ये, तर तो बनवण्यासाठी आपल्याला PVC पाईपाची सीट तयार करायची. तर हा बघा, हा असा PVC पाईप असतो. ॲक्च्युली मी अर्धा कट केलेला आहे हा. तर ह्याला शीट बनवण्यासाठी काय करायला लागेल, तर मी तुम्हाला प्रोसेस दाखवतोय. ह्याला हीट करून जी शीट तयार करायची, तर त्याला मी प्रोसेस दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता हा बाटला आहे, आम्ही हे करतोय. ॲक्च्युली तुम्ही गॅसवर करू शकता, याची रिस्क घेऊ नका शक्यतो. तर याला पूर्ण हीट करून घ्यायचं आहे. हीट करण्यासाठी मी बघा याचा यूज करतोय. शक्यतो लहान कोणी असेल तर त्याने ही ट्राय करू नका. घरातल्या मोठ्या माणसांची हेल्प घ्या. तर बघू शकता पाईप गरम झाला आहे. पूर्ण नरम झालं आहे. आता याला बंद करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर अजून एक असं पाट ठेवून प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपली शीट स्ट्रेट होईल. तर चला गार झाल्यानंतर तुम्हाला परत दाखवतो. तर आय थिंक ही थंड झालेली आहे. तर बघू शकता ही अशी शीट तयार झालेली. तर ही शीट तयार झालेली आहे. तर पाईपापासून अशी प्लास्टिकची शीट तयार करायची आपल्याला. मी ऑलरेडी एक तयार केलेली आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला माणसाचा जो मेकॅनिझम आहे, म्हणजे आतला जो हात चालवणार आहे त्याचा मेकॅनिझम बनवायचा आहे. तर तुम्हाला सांगतो मी काय केलं आहे ते. तर जो आपला रायडर आहे, जाकी छकडा हाकलणं, त्यासाठी आपल्याला ही मोटर यूज करायची. ही तुम्हाला डेमोसाठी दाखवते मी, कारण जी मी मेन सेटअपमध्ये यूज केले ती सेम अशीच मोटर आहे. पण ती त्याचे हे जे पार्ट आहेत, हे पार्ट मेटलचे आहेत. म्हणजे ती मेटल ड्युअल शाफ्ट गिअर मोटर येते, मेटल गिअरची येते. ह्याच्यामध्ये प्लास्टिकचे गिअर आहेत. जस्ट तुम्हाला डेमोसाठी मी हा दाखवतोय. तुम्ही ही मोटर पण यूज करू शकता, पण मी मेटलची वापरली कारण थोडा आपला क्वालिटी आणि जी फिनिशिंग चांगली येण्यासाठी आणि एक मजबूती येण्यासाठी मी तो मेटल गिअर वापरलेत. पण सेम अशीच येते, सेम काही फरक नाही. फक्त प्लास्टिक जागी मेटल गिअर असतात त्याला. तर ही डेमोसाठी तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा आपल्याला तुम्ही बघू शकता इथून कट असं क्रॉस कट मारायचं आहे दोन्ही साईडने. तर पहिला क्रॉस कट मारून घेतो मी ग्राइंडरच्या साहाय्याने, नाही तर तुम्ही सुरीने कटरने मारू शकता. तर बघू शकता मी क्रॉस कट मारलेलं आहे, एकदम सेंटरला मारायचं आहे आणि दोन्ही साईडला सेम मारायचं आहे. त्याच्यानंतर सांगतो काय करायचं आहे. तर त्याच्यानंतर अशी तार घ्यायची आपल्याला. ही तार आहे, छत्रीची वगैरे घेऊ शकता तुम्ही. मी ही वेल्डिंगची तार घेतली आहे, जी आर्गॉन वेल्डिंग असते त्याची. त्याच्यानंतर तिला अशी बेंड करायची, बघू शकता असे 2 करायचे. ते झाल्यानंतर जो आपण क्रॉस कट मारलाय त्याच्यामध्ये ही अशी टाकून घ्यायची. अशी टाकून खाच्यामध्ये टाकून घ्यायची. तर बघू शकता असे टाकले मी खाच्यामध्ये. जो आपण कट मारला होता, कट यासाठी मारला जेणेकरून हा स्ट्रॉंग राहील, स्लिप नाही होणार. सेम या साईडला करून घ्यायचं आहे आणि त्याला एक गम वगैरे ग्लू वगैरे लावून फिक्स करायचं आहे. तर मी याच्यासाठी हा यूज करतोय. तुम्ही एअरलाइट पण यूज करू शकता. हा ग्लू यूज करताना जरा सांभाळून, कारण हा ग्लू ह्याच्या जर आतमध्ये गेला, इथं टाकताना ह्याच्या आतमध्ये गेला तर ह्याचे गिअर जाम होऊ शकतात. त्यामुळे यूज करताना जरा सांभाळून टाका.
तर चला मी हे फिक्स करून घेतो. तर बघू शकता तुम्ही, हा फिक्स करून घेतलाय मी ग्लू वगैरे लावून. तर हा बघा असा लावून घ्यायचा आहे परफेक्ट, बघू शकता तुम्ही. तर बघा हा असा फिक्स करून घेतला. याच्यानंतर मी याला वायर शोल्डर करून घेतो. शोल्डर घालल्यानंतर मला दाखवतो. इथं वायर 2 शोल्डर करून घेतो. तर शोल्डर करून झालेली आहे, बघू शकता. आपण प्लास्टिकची शीट बनवली, त्याचे जो आपला जे मेकॅनिझम आहे त्याचा वरचा स्ट्रक्चर बनवायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी बघा हा एवढा जे आपले हे आहेत त्याच्या एवढ्या साईडने येतील असा हा स्ट्रक्चर बनवायचा आहे. तर हा बनवून घेतो, कटिंग करून घेतो. इथून अशी आणि इथून अशी, असे आपल्याला 2 लागणार आहेत. तर कटिंग करून घेतो. तर बघू शकता हे तुकडे केलेत मी, सेम 2 केलेत. मगाशी जी तुम्हाला दाखवले कटिंग केलं, त्याच्यानंतर अजून 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत. ॲक्च्युली या थोड्या जाड पट्ट्या घेतल्यात मी, तुम्ही पातळ पण घेऊ शकता. तर त्यांना बघा आपल्याला या अशा चिपकून घ्यायचे आहेत आणि त्याला 2 होल मारलेत. म्हणजे जे आपल्या हात बनवणार बाहेर आपण, त्याच्यासाठी 2 होल मारलेत. तर बघू शकता दोन्ही साईडला सेम होल मारायचे आहेत. ॲक्च्युली ह्या होलाकडे लक्ष नका देऊ, हे आधीच मारलेले आहेत. आपले जे मेन होल आहेत हे आहेत. तर त्यांना असा हे चिपकून घ्यायचं आहे. तर मी चिपकून घेतो. तर आपला चिपकून झालेलं आहे, बघू शकता. तर ह्याच्यानंतर आपल्याला ही मोटर ह्याच्यामध्ये अटॅच करायची आहे, या सेटअपमध्ये बघू शकता. तर ही परफेक्ट अटॅच करायची आपल्याला. याला चिपकवण्यासाठी ग्लूचा वापर करू शकता, पण चिपकवण्याच्या अगोदर सेटिंग करून घ्या पहिली. पहिला जो मेकॅनिझम आपला व्यवस्थित रन करतं का बघा, त्याच्यानंतर फिक्स करा. कधी कधी काय होतं, मेकॅनिझम थोडा क्रॉस गेल्यामुळे मोटरला लोड येतो असा आणि तुटाची भीती आहे. त्याच्यामुळे परफेक्ट किती याच्यावरती आपल्याला खाली पॅकिंग टाकायला लागणार आहे, त्या हिशोबाने ही ॲडजस्ट करून घ्या. तर हे बघू शकता मी इथे हे असे बनवलेत. हे पण आपल्या PVC पाईपाचे आहेत. ते हे असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला, 2 घ्यायचे आहेत असे सेम. तर एक राहील आपला इथून होल पाडून, जी आपली ही तार आहे, ही तार ह्याच्यामधून येईल. आणि जो आपण ते अगोदर पहिले होल मारलेत आतल्या साईडला, मोटर साईडला करतो तिथं, तर ही तार इथून होल मारून पलीकडे काढायची आहे. आणि हा सेटअप असा राहील. तर पहिला होल मारून तार लावून घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे दोघांना पण. तर तुम्ही बघू शकता अशी तार लावून घेतली मी, दोन्ही यांना सेम तसंच केलंय. तर हे आपल्याला जो आपण जे होल मारलेत त्यातून पलीकडे काढून घ्यायचे सेम दोन्ही दुसऱ्या साईडने पण. तर बघू शकता, तर हा आपला असा रन होईल. तर ही मोटर आपली ह्याच्यामध्ये राहील. बघू शकता जे आपण जी तार लावली आहे ती ह्या खाच्यामध्ये जाईल. इकडे बघू शकता ती खाच्यामध्ये. मी पहिला एका हाताने मला जमत नाहीये, तर पहिला मी करून घेतो, तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता ही अशी अटॅच केली मी. तर ह्याला आपल्याला मोटर ॲडजस्ट करायसाठी मी अजून मोटरच्या खालून हे 2 अशा पट्ट्या चिपकवून घेणार आहेत, जेणेकरून हा व्यवस्थित रन होईल. तर मी पहिला चिपकून घेतो. खालच्या साईडला मी अशी चिपकवले, ग्लूने चिपकवतोय.
असे 2 लागणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे जो बनवणार त्या हिशोबाने जसा ॲडजस्ट होईल तसा 2 1. तर माझ्याला आता 2 लागणार आहेत खालच्या साईडला, तरच मेकॅनिझम व्यवस्थित वर्क करणार आहे. तर त्याला चिपकून घेतो. हा चिपकवला आहे, आता ह्यांना दोघांना चिपकून घेतो. तर आपलं हे चिपकून झालेलं बघू शकता तुम्ही. खाली 2 हे टाकलेत मी डिस्टन्स सेम या प्लेटचे ॲडजस्ट करून. तर बघू शकता हा असा आहे आतला मेकॅनिझम. रन करून दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता असं रन होत आहे. तर ह्याला आपल्याला हात लावायचे आहेत किंवा तार बेंड करून आपल्याला हाताची मुवमेंट आहे तसा हे करू शकतो. तर तुम्हाला टेम्पररी हात लावून दाखवतो. इथं 3-3.5 वोल्टची बॅटरी आहे. आपल्याला 3 वोल्ट इनफ राहतं याच्यासाठी. तर बघू शकता हा आहे जॅकीचा मेकॅनिझम आतला. आतमध्ये काय मी यूज केलं आहे आता तुम्हाला इथं मी टेम्पररी हात लावून दाखवतो. तर बघू शकता हे टेम्पररी हात लावले आहेत मी तुम्हाला दाखवण्यासाठी. हा मेकॅनिझम झाल्यानंतर हा पॅक करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यानंतर नंतर आपल्याला इथनं पाय वगैरे येणार आहेत आणि इथं आपली मुंडी येईल. तर तुम्हाला रन कसं होतं दाखवतो परत एकदा हात लावल्यानंतर. तर बघू शकता असं रन होत आहे. स्पीड जास्त आहे, स्पीड कमी करू शकता रेग्युलेटर यूज करून. तर बघू शकता हा आपला जॅकीचा मेकॅनिझम आहे. आतून बघू शकता नीट कसा रन करतोय. आता पुढची प्रोसेस आपल्याला ह्याला पॅक करून घ्यायचं आहे. खाली पाय वगैरे आणि मुंडी लावून कपडे घालायचे. हा माणसाचा स्ट्रक्चर आहे. हा मेकॅनिझम तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे. त्याला आता पाय बनवतात. तर हे नट बोल्ट करून तारा असे बेंड करून हा पाय बनवणार आणि हा आपला छकडा राहणार आहे. छकड्याला मध्ये असा बसणार आहे. तर बघू शकता हे माणसाचे पाय रेडी झालेले आहेत. तर बघू शकता ही तार वापरले मी. ही तार वापरून इथं नट बोल्टने नटने स्क्रूने टाईट करून ही अशी वाकून घेतली आणि त्याच्यावरती हा फोम शीट माहीत ना काय बोलतात याला, हा बॅनरला लागते. तर ती यूज करून त्याचा हा पाय बनवून घेतलेत. तर हा आपला असा राहील हाकलणारा. बघू शकता इथला. आता मला आज हात बनवायचे. हात बनवून घेतो. हात बनवण्यासाठी मी फ्लेक्झिबल GIची तार वापरतोय. इथून तार बांधून घेणार ह्याला आणि सेम प्रोसेस ही केले ती हाताला करणार. तर चला मी करून घेतो पहिला. तर आपला हा मेकॅनिझम बघा, तार लावलेला हाताला. छकडा चालक तर हा आपला डेकोरेशन झालेलं आहे. डेकोरेशन म्हणजे आपला जो जॅकी रायडर छकडा आकारणार आहे त्याचा बघा हे हात वगैरे बसून झालेलं आहे. याला कपडे आणि मुंडी बसवायची. तुम्ही बघू शकता हा असं काम करणार आहे. मुंडी पण बनवलेली आहे हे बघू शकता तुम्ही. ही POPची आहे. ही इथं अटॅच होणार आणि हा छकडावर बसणार. तुम्ही बघू शकता जबरदस्त झालेला आहे हा मेकॅनिझम. हा आपला रायडर.
कपडे घातल्यानंतर हा माणूस असं दिसतंय. शिपाई वायर आले मागून, गावाचं नाव दिलं मागे. तुम्हाला चालू करून दाखवतो. तर ही होती पूर्ण व्हिडिओ आपली. जो जॅकी हाकलणारा, जो बैलगाडा हाकलतो याची. तर कसा वाटला मेकॅनिझम तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल करत त्यांनी सबस्क्राईब नक्की करा.